नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्र विस्ताराने बघणार आहोत, मात्र त्याच्यापूर्वी एक महत्त्वाची राजकीय बातमी. सामनाच्या रोकटोकमधून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे करण्यात आलेत. नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत संजय राऊतांनी हे दावे केले. गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांनी एकत्र येत प्रयत्न केले. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात. शहांच्या हाती सत्ता आली तर ते योगींना घरी पाठवतील असं सामनामधून म्हणण्यात आलंय. तर दुसरीकडे दादांचे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून शिंदेंकडून देखील प्रयत्न केला गेला. शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये वाटले असा दावा संजय राऊतांनी सामनाच्या रोकठोक या सदरातून केलाय. भाषण दिलं 64 खासदारांनी विविध पक्षाच्या त्यावर आपली प्रतिक्रिया दिली, भाषण केलं. सर्व खासदारांनी संसदेमध्ये त्यांचं कौतुक केलं. मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो जनता को मंजूर होता है. आता गडकरींच्या पाठीशी मोदीजी आहे म्हणूनच हे गडकरी करू शकले. गडकरींच्या पाठीशी अमितभाई आहे म्हणूनच हे गडकरीजी करू शकले. अन्यथा रस्ते असेल, पायाभूत सुविधा पैसे लागतील की नाही, बजेटमध्ये तरतूद लागेल की नाही. आणि म्हणून हा पूर्णपणे निराधार आरोप आहे. एकदा जर तुम्हाला TV चॅनलवर रोज दिसायची सवय लागली, वर्तमानपत्रामध्ये रोज आपला फोटो किंवा बातमी यावी हे जर व्यसन जडलं तर असे आरोप साधारणतः होत असतात. या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. संजय राऊतांच्या आरोपांना तुम्ही टीकेच्या पलीकडे जाऊन पुढे कधी काही कारवाई संदर्भात भूमिका घेत नाही. या कारवाई काय करणार आहे लोकशाहीमध्ये? शेवटी तुम्ही काय बोललं, आता ही जबाबदारी तुमच्या चॅनल्सवर आहे. तुम्हाला आज कदाचित मोठ्या बातम्या नाही आहे म्हणून मग ही बातमी मोठी होते, मग तुम्ही प्रतिक्रिया घेतात, सर्व पक्षाच्या प्रतिक्रिया घेता. आज जर कदाचित दुसरी मोठी बातमी असती तर कदाचित या बातमीमध्ये कोणी दमही राहिला नसता. संजय राऊत विरोधात न्यायालयात जाणार, हायकमांडकडे तक्रार करणार, काँग्रेसला महाविकास आघाडीत राहायचं की नाही हे ठरवावं असं काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे जे उमेदवार आहे गडचिरोली तेवढं ते म्हटले. नाही, ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे. आणि एक दिवस होणारच आहे. आत्ताही तुम्ही बघितलं की उद्धवजींनी प्रचारासाठी देशातले मोठे मोठे इंडिया अलायन्सचे नेते बोलवले, पण एका तरी इंडिया अलायन्सनी उद्धवजींना बाहेर बोलवलं का? आपणही बघितलं आहे ना. त्यामुळे उद्धवजींनी या आयुष्यातली फार मोठी चूक केली. बस ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की जेव्हा पुढचा जन्म होईल तेव्हा अशी चूक त्यांच्या हातून घडू नये. संजय राऊतांनी एक पाऊल पुढे जाऊन देखील आरोप केले की कुठेतरी संघ परिवारांचं ते कॅडर आहे त्यामध्येच ही चर्चा आहे की कुठेतरी गडकरीला पाडण्याचा संयुक्तिक. कशाचीही चर्चा नाही. माझं गडकरींशी नियमित बोलणं होतं. कुठेही चर्चा नाही आहे. हे कपोकल्पित दंतकथा आहे. आपण कधी बाग भारतीमध्ये पाहिलं होतं, झाडाचं पान पडल्यावर ते एक जसं पिल्लू, आता आकाश पडलं, आकाशाचा तुकडा पडला, बस हेच त्यांच्यातच एक रूप आहे. हे गडकरींच्या पाठीशी आहेत. मोदी, शहा पाठीशी असल्यानेच गडकरी मोठे प्रकल्प उभारू शकले, चांगलं काम करू शकले. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेले दावे हे निराधार आहेत असं स्पष्ट केलेलं आहे सुधीर मुनगंटीवार यांनी. तर संजय राऊत यांनी मुखपत्र सामनामधून केलेल्या आरोपांमध्ये, केलेल्या दाव्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही. भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठी चूक केली असल्याचं सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.